बरं बरं सांगा. मी राज दरबारात जाऊन पैजेचा इडा उचललेला आहे हे बाक, आणि राजाकडून कागद पण लिहून आणलाय. तो आतमध्ये आत गेल्यावर दाखवीन. अहो असं कशा पाय केलं म्हणते मी. अहो इडाच पाहिजे होता तर मी नाश्ता का बनवून दिला घरी. अगं असं काय करते गंगे? काल राजच्याला ते नवं गाढव बोलला ना, जा राजाच्या पैजेचा इडा उचल, मी 7 तळाची माडी बांधीन म्हणून. असं कवा म्हणलं गाढव? मस्करी करू नको गंगे. ते गाढव बोललं म्हणून मी पैजेचा इडा उचलला, नाही तर कुठल्या तरी पानपट्टीचा नाश्ता का उचलला. अहो काय झाली, गाढव कधी बोलत का? तुमचं कसं झालंय, गाढव हुंकतय उकिरडा तुम्हाला दावलाय राजवाडा. अहो तुम्हाला सपान पडला असेल. अरे देवा, आता हिनं पलटी खाल्ली. गंगे आता मेलो मी. राजा मला फासाव देणार. ते नवं गाढव कुठे? आता हा पैजेचा इडा त्याच्या काय तोंडात घालू का? अगं तुला काल रातचं आठवत नाही गंगे? माझं कसं आहे, लहानपणापासून मला यो आजारच आहे. रात्री जे करते ना दिसा काही बी आठवत नाही. म्हणजे तुझ्या म्हाताऱ्यानं फसविलं मला गंगे. फुटक्या डोसक्याचं बोळक माझ्या गळ्यात बांधलं. तुला रात्रीचं काहीच आठवत नाही? कोणत्याच रात्रीचं आठवत नाही? मग बरं ते मरून दे. मला सांग नवं गाढव कुठं आहे? रातच्याला हितच होतं. मग आता कुठं गेलं? अहो मला तरी काय माहित धनी. अरे देवा, आता माझं काही खरं नाही. गाढवाच्या नादानं मी पैजेचा इडा उचलला आणि फसलो. गंगे